नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा 60-40 पॅटर्नचा क्वेश्चन पेपर कसा असणार आहे ते. सो क्वेश्चन नंबर 1 और क्वेश्चन नंबर 2 हे असणारे लाईन या चॅप्टरवर आणि ते असणारे 10 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर असणारे क्वेश्चन नंबर 3 और क्वेश्चन नंबर 4 हे असणारे प्लेन या चॅप्टरवर, तो पण असणारे 10 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर असणारे क्वेश्चन नंबर 5A और 5B त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कर्व्स आणि डेव्हलपमेंट 6 मार्कासाठी विचारले जाणार आहे. आणि त्याच्यानंतर असणार क्वेश्चन नंबर 6A अँड क्वेश्चन नंबर 6B ते सुद्धा इंजिनिअरिंग कर्व्स आणि डेव्हलपमेंटवर असणारे 6 मार्कासाठी. म्हणजेच थोडक्यात क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे असणारे तुमचे 6+6 12 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 7, त्यालाच और असणारे क्वेश्चन नंबर 8 ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनवर 14 मार्कासाठी, राईट. आणि क्वेश्चन नंबर 9 त्यालाच और असणारे क्वेश्चन नंबर 10 आयसोमेट्रिक प्रोजेक्शनवर आणि तो सुद्धा 14 मार्कासाठी. सो हा पॅटर्न असणार आहे 60-40, म्हणजे 60 मार्काची एंड सेम एक्झाम आणि 40 मार्काचा CCA याच्यासाठीचा हा क्वेश्चन पेपर पॅटर्न होता. थँक्यू.